विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप पूर्ण झालं, परंतु त्यानंतर अनेक ठिकाणी महायुतीमध्येच अंतर्गत फटाके फुटायला सुरुवात झाली आहे। उदाहरणार्थ नाशिक मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला सुटली आहे, परंतु तिथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं। म्हणूनच आता तिथे शिवसेनेची मोठी अडचण झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीचे गणेश गीते आणि गोकुळ गीते सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरख बोडके यांनी बंडखोरी केल्यामुळे आता नाशिकमध्ये महायुतीतल्याच 3 पक्षांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच आता या जागेवर किंवा त्या उमेदवारांमध्ये किंवा शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांची अस्वस्थता आपल्याला वाढल्याचं पाहायला मिळतं। आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकरणामध्ये शिवसेनेची कशी अडचण होते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार तिथे उभे झालेले आहेत बंडखोर म्हणून, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। आणि दुसरीकडे ठाकरेंनी नाशिकमध्ये उमेदवार का दिला नाही, महाविकास आघाडी नाशिकच्या निवडणुकीपासून का दूर आहे, याच प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी आपण सुरुवातीला चित्र पाहूयात। शिवसेनेसाठी नाशिकची जागा सुटलेली आहे, तिथं शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी एक प्रकारे दिलेली आहे आणि साहजिकच महायुतीचा उमेदवार असल्या कारणामुळे भाजप आणि राष्ट्रवादी यांना शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणं क्रमप्राप्त होतं। परंतु तसं झालं नाही। तिथे काय झालंय तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर म्हणजे राष्ट्रवादीचे नेते गोरख बोडके यांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत त्यांनी जी बैठक घेतली म्हणजे त्याच्यामध्ये भुजबळ होते आणि सोबतच राष्ट्रवादीचे अन्य जे नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांनी काय चर्चा केली होती आणि त्यानंतर अर्ज भरल्यानंतर ते काय म्हणाले ते सुद्धा मी तुम्हाला आधी दाखवणार आहे। गेल्या 4 दिवसापूर्वी आम्ही मुंबईला आमदार खोसकर साहेब आणि आम्ही आमच्या पक्षाच्या अध्यक्षा सुमित्रा वहिनी पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आमचे नेते नामदार भुजबळ साहेब यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना विनंती केली, महाराष्ट्रामध्ये जरी महायुतीचं सरकार असलं परंतु शिवसेना आणि भाजपा आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणी विश्वासात घेत नाही, त्यामुळे आम्हीसुद्धा फॉर्म भरणार आहेत अशी त्यांना विनंती केली। म्हणून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज केला आहे। कोणासोबत चर्चा झाली, आपल्याला फॉर्म भरण्याचा कोणी आदेश दिला होता? आम्ही प्रदेशाध्यक्ष आमचे तटकरे साहेब, आमचे पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी पवार, नामदार भुजबळ साहेब यांना भेटून विनंती केली का स्थानिक जर महायुती म्हणतात आणि जर महायुतीचे पदाधिकारी महायुतीच्या आमच्या स्थानिक राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना विश्वासात जर घेत नसेल तर आमच्यासुद्धा 107 राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मतदार आहेत, तसे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये 6 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, त्यामुळे आपण सुद्धा फॉर्म भरला पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती केली। एबी फॉर्म आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने फॉर्म भरला आणि एबी फॉर्म 3 वाजेपर्यंत आम्ही वाट बघतो आणि परत भविष्यामध्ये पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील। आता ज्या वेळेला नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला नाशिकमध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती गणेश गीते आणि गोकुळ गीते यांची। कारण गणेश गीते यांनी भाजपकडून एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि एक अपक्ष अर्ज भरलेला होता, परंतु संध्याकाळ होता होता गोकुळ गीते या नावाची सुद्धा चर्चा झाली। कारण गोकुळ गीते यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। अर्थात हे दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीचे आहे, महानगरपालिकेमध्ये त्यांनी अनेक वर्ष राजकारण केलेलं आहे। गणेश गीते हे नाशिकच्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवरती सुद्धा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं। त्यामुळं या 2 नेत्यांच्या बंडखोरीमुळे सुद्धा शिवसेनेची अडचण झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबई तकने ज्यावेळेला गोकुळ गीते यांना याच प्रश्नावरती विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा आता समोर मांडलेली आहे। ते नेमकं काय म्हणतात ते सुद्धा पहा। नाही, ही काल महायुतीमध्ये ही जागा नाशिकची जागा शिंदे गटाला सुटल्यामुळे कार्यकर्ते आणि सगळे समर्थक त्या ठिकाणी नाराज झाले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आग्रह केला का भाऊ आपण या ठिकाणी निवडणूक अपक्ष लढवली पाहिजे। महायुतीतल्या नाराजीचा फायदा तुम्हाला होईल असं तुम्हाला वाटतंय? मला महायुतीतला नाही माहीत, पण मला सर्वच पक्ष लोक मला त्या ठिकाणी मदत करतील अशी मला खात्री आहे। एकंदर मतदारसंघाचा इतिहास बघितला आणि जे तुमच्या समोर शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यांचा एकंदर रेकॉर्ड बघितला तर तुम्ही काय नेमकं एक ॲनालिसिस असतं मतदारसंघाचं? त्यांचा कुठलाही रेकॉर्ड मला त्या ठिकाणी दिसत नाही। मागच्या 6 वर्षात पण त्यांनी या मतदारसंघात अशी काही भरीव कामगिरी केलेली नाही का त्यांना त्या ठिकाणी लोक मला स्वीकारतील असं वाटतं। कोणत्याही राजकीय पक्षाला तुम्ही कॉन्टॅक्ट करणार आहात की कसं तुमचं? नाही, मी फक्त जे मतदार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे, त्यांना भेटणार आहे, त्यांना माझी विचार भूमिका स्पष्ट करणार आहे त्यांच्याकडे। मवियातर्फे उमेदवार दिला गेला नाहीये तर तुम्ही त्याबद्दल मला काही माहिती नाही। तुम्ही त्या मवियाकडे जाणार का? नाही, मी कोणाकडेही जाणार नाही, पण मला सगळ्याच पक्षातील लोक मदत करतील याची मला खात्री आहे। तुमचे बंधू भाजपमध्ये आहे, कुठेतरी असं मानलं झालं की भाजपचा अप्रत्यक्ष पाठिंबा हा तुम्हाला दिला नाही, अशी माझी कोणाशी चर्चा पण झालेली नाही आणि माझं तितकं वरती नेटवर्क पण नाही भारतीय जनता पार्टीमध्ये।
थँक्यू. नेमकं तुम्ही आता उमेदवारी दाखल करायचा अचानक निर्णय घेतला, यामागं तुमचं फॅमिली डिसिजन होतं की कार्यकर्ता? नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. कार्यकर्ते आणि समर्थकांचा आग्रह होता. कारण दीड वर्षापूर्वी त्यांचा हिरमोड झालेला होता आणि मला पुन्हा एकदा ही अपॉर्च्युनिटी वाटते आणि मी विजय प्राप्त करेल असं संख्याबळ आमच्याकडे आहे. शेवटचा प्रश्न, बंधू पण आता बरोबर होते, तुमची काही चर्चा झाली का? नाही 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 नाही, आम्ही सोबत नव्हतो. आता ज्यांना शिवसेनेने म्हणजेच महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली आहे ते नरेंद्र दराडे, त्यांची सुद्धा भूमिका आता स्पष्ट झालेली आहे. ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, परंतु तिथे राष्ट्रवादी आणि भाजपने भाजपच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंडखोरी केल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्या प्रकरणावरती त्यांनी सुद्धा एक प्रकारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि इथून पुढे वरिष्ठ नेत्यांसोबत काय चर्चा करतील, इथून पुढे कशा पद्धतीने निवडणूक पुढे जाईल याबद्दल सुद्धा त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. हमारे नेते, महायुति के नेते, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब और दूसरे उप मुख्यमंत्री सुमित्रा ताई पवार, इनके आदेश से हमें ये विधान परिषद का टिकट मिल गया है। वो आज मैंने आपके सादर किया है। अब उसके बाद में उन्होंने हमें जो शिकायत दी है वो पालन करेंगे। महायुति में काम करने का जिसका फॉर्म भरे ले उसका वो ऊपर के लोग ठहरेंगे। बीजेपी की तरफ से भी नामांकन पत्र दाखिल किया गया है गणेश गीते जी ने, और राष्ट्रवादी की तरफ से भी किया गया है, उसके ऊपर क्या करेंगे? ये हमारे युति का ऐसा है कि जो तीनों नेता हमारे वो जो ये करेंगे उसका जवाब देंगे, वो आज्ञा पालेंगे हम। आता हे झालं महायुतीचं, परंतु नाशिक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार नाही आहे. अर्थात महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये नाशिकची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटलेली होती, परंतु शिवसेना युबीटीने नाशिकमध्ये कुठलाही उमेदवार दिलेला नाहीये. म्हणजे आता इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढाई आपल्याला पाहायला मिळणार होती, परंतु ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळं एक प्रकारे महायुतीचा विजय सोपा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की राष्ट्रवादी, शरद पवार गट किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून कुठलाही प्रयत्न एक प्रकारे उमेदवार देण्यामध्ये एक प्रकारे तिथे करण्यात आलेला नाहीये. आणि परिणामी काय होईल तर आता जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे, म्हणजे परिणामी शिवसेनेचे उमेदवार, ते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे बंडखोर, अशा प्रकारचा सामना हा आपल्याला नाशिकमध्ये रंगताना पाहायला मिळू शकतो. अर्थात जे या मतदारसंघामधलं मतदारांचं जे समीकरण आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक नगरसेवकांची संख्या आहे, दुसऱ्या क्रमांकावरती शिवसेना आहे, परंतु सर्वाधिक नगरसेवक असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने ही जागा शिवसेनेसाठी सोडलेली होती. आणि त्यामुळेच आता जे बंडखोर भारतीय जनता पार्टीकडून 2 बंडखोर आता समोर आलेले आहेत त्यांचं सुद्धा वर्जन आहे की आमच्याकडे सर्वाधिक मतदार संख्या आहे. मग अशा वेळेला कार्यकर्त्यांची किंवा आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अशी भावना आहे की आपण या जागेवरती लढावं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा एक प्रकारे आमची सुद्धा ताकद आहे, आमचे सुद्धा 7 ते 7 आमदार जिल्ह्यामध्ये आहे असं म्हणत या जागेवरती दावा ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आता नाशिकमध्ये पुढच्या काळामध्ये कशा घडामोडी घडणार, महाविकास आघाडीचा उमेदवारी जरी नसला तरी इथे महायुतीमध्ये अंतर्गत सामने होणार का, हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.